पिंपरी चिंचवड़ की लोहागढ़ किले से केतन अग्रवाल को ढकेले जाने के मामले ने पूरे महाराष्ट्र में हलचल मचा दी है। इस मामले में मंगेतर सिया गोयल और उसके प्रेमी चेतन चौधरी पर उसकी हत्या की साजिश रचने का आरोप है और पुणे ग्रामीण पुलिस ने दोनों को गिरफ्तार कर लिया है। गहुंजे की लोढ़ा बेलमोंडो सोसाइटी के हजारों लोगों ने आज इस घटना में बेगुनाह शिकार हुए केतन अग्रवाल को इंसाफ दिलाने और आरोपियों के खिलाफ सख्त कार्यवाही की मांग को लेकर एक बड़ा कैंडल मार्च निकाला। हाथों में कैंडल और इंसाफ के नारे लगाते हुए नागरिकों ने केतन के परिवार के प्रति अपनी संवेदना जताई और हत्यारों को फांसी की सजा देने की मांग की। कैंडल मार्च में 2 से 3 हजार नागरिकों ने हिस्सा लिया। पुणे ग्रामीण पुलिस एसपी संदीप सिंह गिल ने बताया कि उस कैब ड्राइवर से पूछताछ की गई जो केतन अग्रवाल और सिया गोयल को मुंबई एयरपोर्ट पर प्री वेडिंग के लिए ड्रॉप किया था। मॅडम, मी त्यांना पिकअप केलं बिबेवाडीमधनं. मला बुकिंग भेटली होती निळकंठ ट्रॅव्हल्समधनं. मग त्यांनी पिकअप केल्यानंतर रिया गाडीत बसत नव्हती. त्याच्या भावानं सोहेलनं तिला दंडाला धरून गाडीमध्ये बसवलं. बसल्यानंतर मी लगेच टाकलो आणि मला रियाच्या आई वडिलांनी म्हणले की सावकाश जावा. मी नंतर सावकाश गाडी नेली. मग ते औंधवरनं येत होतो. मग औंधला त्यांनी गाडी थांबवली आणि ते सोहेल म्हणला की मला गाणे लावायचे, भया गाणे लावून द्या. मग मी गाणे लावून दिले त्यांना. ते पुढे येऊन बसला, मागे बसला होता. नंतर मी लोड्यात गेलो. लोड्यात गेल्यानंतर ते म्हणले की तुम्ही खाली थांबा, आम्ही वरी जाऊन येतो 10-15 मिनिट. मग ते 15 मिनिट वरी गेले. नंतर 6 पॅसेंजर खाली आले. 4 पॅसेंजर गाडीमध्ये बसले. बसल्यानंतर मग मी लगेच टाकलं त्यांचं आणि तिथनं निघालो. मी फूड मॉलला गेलो. फूड मॉलला गेल्यानंतर मी 10 मिनिट गाडीमध्ये बसलो होतो. ते सगळेजण उतरून चहा प्यायला गेले होते. गेल्यानंतर मग एक मुलगी आली माझ्यापाशी गाडीपाशी. भैया तुम्ही लॉक काढा गाडीचं म्हणले. मी लॉक काढलो गाडीचं. लॉक काढल्यानंतर ते त्यांच्या पर्समधलं काय ते सामान घेतले त्याने. मी मागे बघितलो तर मला खिशामध्ये घातल्यावर दिसलं. नंतर मग मी एवढं काही लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. मग नंतर ते अर्धा तासानं आले, गाडीमध्ये बसले. बसल्यानंतर मग मला चला म्हणले. मग मी निघालो मुंबई एअरपोर्टला. तिथे गेल्यानंतर ड्रॉप केलो मी. ड्रॉप केल्यानंतर मला त्यांचा कॉल आला. मी 200 मीटर गेलो होतो पुढे. भया गाडी तुम्ही मला माझं बॅग राहिले, मला बॅग आणून द्या. मग मी म्हणलो की रिवाज घेतो 200 मीटर गाडी, तुम्ही बॅग घेऊन या दादा म्हणलो तिकडे या म्हणलो चलत. मग त्यांनी 200 मीटर चलत आले. मी 200 मीटर मागे रिवाज गाडी घेतली. मग घेतल्यानंतर एक 500 मीटर मी खाली गेलो होतो. त्यांचा लगेच मला कॉल आला की भैया माझं पासपोर्ट विसरले, गाडीमध्ये बघा, व्हिडिओ कॉल करतो मी. मग त्यांनी नंतर मला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल केल्यानंतर मग मी त्यांना दाखवलं. ते म्हणले की भैया तुम्ही एअरपोर्टला या आणि मला मध्ये येऊन दाखवा. मग मी पार्किंगला गेलो. ते 2 जण आले होते मुलं. आल्यानंतर ते पासपोर्ट बघितला, बॅटरी लावून मोबाईलची सगळं. मग गाडीमध्ये काहीच नव्हतं. मग मी नंतर आलो बाहेर. मग मला आमच्या मालकाने दुसरं भाडं दिलं, मी आलो. नाही ते बिबेवाडीमधनं लोड्या पस्तूर जावजी पस्तूर त्या बहीण भावा दोघांचे भांडणं चालू होते. नंतर काय नाही, पुन्हा नंतर ते गाणे लावत हसत खेळत गेले नंतर पुन्हा. पण तुम्ही पाहिलं होतं की सिया बॅगेतून काहीतरी वस्तू वस्तू काढत ते बघत होतो. मी फूड मॉलला थांबल्यास पर्समधून काहीतरी काढत होते. मी मागे भेटल्यानंतर ते माझ्याकडे बघितले. नंतर मी त्यांच्याकडे पुन्हा बघायला नाही. मग ते खिशामध्ये घालून गेले ते मध्ये. मग गेल्यानंतर मला पुढले काही माहित नाही. मग 10-15 अर्धा तासात ते आले. मग नंतर आल्यानंतर कॉल केले. मग मी गाडी पुढे घेऊन गेलो त्यांच्याकडे. कैंडल मार्च के दौरान नागरिकों ने मांग की कि मामले की जांच जल्द से जल्द पूरी की जाए और आरोपियों को कड़ी सजा दी जाए। कई लोगों ने ये भी कहा कि अग्रवाल परिवार को इंसाफ दिलाने के लिए समाज को एकता दिखानी चाहिए। इस समय वहां मौजूद लोगों ने केतन को इंसाफ मिलना चाहिए और गुनहगारों को कड़ी सजा मिलनी चाहिए जैसे नारे लगाकर अपना गुस्सा दिखाया। इस घटना से इलाके में हंगामा मच गया है और बड़ी संख्या में लोग इंसाफ की मांग को लेकर सड़कों पर उतर आए हैं। पुणे रूरल पुलिस मामले में आगे की जांच कर रही है और सभी का ध्यान कानूनी प्रक्रिया पर है। हमने कल देवेंद्र फडणवीस जी से, सुमित्रा ताई से, एकनाथ शिंदे से यही प्रार्थना की है कि जल्दी से जल्दी फास्ट ट्रैक करके हमारे बेटे को न्याय दे, जस्टिस फॉर केतन। आज आलेल्या सगळे माझ्या हितचिंतांचा आणि ज्यांना वाटते केतनला जस्टिस भेटावं म्हणून आले, मी त्यांचा सगळ्यांचा हात जोडून आभार मानतो. त्यांनी माझ्या या दुःखात माझ्या संगत सहभागी झाले आणि केतनला जस्टिस मिळवण्यासाठी आज ते इथपर्यंत आले. त्यांच्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. मी फक्त एकच गोष्ट बोलणार की सगळ्यांनी मिळून केतनला जस्टिस मिळवून द्यावा. ही गोष्ट हर एक त्या माणसासोबत पोचवावे जे त्या दिवशी लोहगड किल्ल्यावर होते आणि ते लोक समोर अजून येत नाहीयेत. त्यांनी सगळ्यांनी पुढे यावे. खूप लोक
इकडनं तिकडनं मेसेजेस पाठवतायत, आम्ही तिथं होतो, आम्ही हे बघितलंय, आम्ही हे केलंय, ते असे होते, ते तसे होते, पण ते पोलिसांच्या समोर याला घाबरतायत. त्यांच्यासाठी माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, माझ्या मुलाला केतनला जस्टिस देण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावे. मी त्यांना आश्वासन देतो की त्यांच्यावर कसलाही त्रास होणार नाही. त्यांनी पुढे येऊन पोलिसांना त्यांचा जबाब नोंदवावा. रविवार सकाळी 28 जून रोजी सियाने घटनास्थळावर आपण रिक्रिएशन केलेलं आहे. जशी घटना झाली होती त्या पद्धतीने परत एकदा सीन रिक्रिएट केलेला आहे. तपासामध्ये जे काही परिस्थितीजन्य पुरावे तयार होतात किंवा काही आमच्याजवळ माहिती येते त्या अनुषंगाने आमची चौकशी चालू आहे. तपास चालू आहे, आणखीनही तपास चालू राहणार आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने जे काही पुरावे समोर येतील ते सर्वच आम्ही पडताळणार आहोत. आम्ही उद्या चेतन आणि सियाला कोर्टामध्ये हजर करणार आहोत आणि तपास आतापर्यंत जो झाला आहे तो मान्य न्यायालयापुढे ठेवला जाईल आणि त्यानुसार आम्ही पुढे मान्य करू. सकाळी त्या ठिकाणी प्रेस मीडिया त्या ठिकाणी होते उपस्थित. त्यांना सांगण्यात आलेलं ऑलरेडी की सकाळी सीन रिकन्स्ट्रक्ट करून त्या ठिकाणी एक्युजला घेऊन जाऊन ते इन्सिडेंट नेमका कसा घडला त्याबाबत तपासणी करण्यात आलेली आहे. अधिक विचारपूस सुद्धा आरोपीची जी आहे ते चालू आहे. त्याचं जे काही गोष्टी निष्पन्न होतात, मी सध्या एवढा सांगू शकतोय की जे तपास आहे ते प्रगतीवर आहे. ते हीच मी सांगितलेलं आहे. जे काही गोष्टी निष्पन्न होत आहे इन्व्हेस्टिगेशनसाठी महत्वाची असल्यामुळे त्याची गोपनीयता सध्या भंग करता येत नाहीये. तपास प्रगतीवर आहे. हे आपल्या समोर आहेत. आपण इथे बसलोय सकाळी. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र.